रामकृष्ण हरी मित्रांनो, गणपती आलेत ना. चला गावाकडे जाऊ. आम्ही लोकांनी वसईवरून ट्रेन पकडली गांधीधाम आणि जाऊन पोचलो सावंतवाडीला. तसे तर आम्ही शिरोड्याचे आहोत, त्यामुळे आम्हाला सावंतवाडी स्टेशन जवळ पडतं. मग काय, बाबांनी रिक्षावाल्याला फोन केला आणि रिक्षा बोलवली. रिक्षा यायला थोडा वेळ होता. तोपर्यंत म्हटलं बघून घ्यावा जरा आजूबाजूचा परिसर. आणि नंतर सावंतवाडीच्या समोरच एक हॉटेल आहे, प्राजक्ता. तिथे आम्ही नाश्ता केला. मिसळ पाव, भजी मिसळ आणि एक फक्कड चहा. तोपर्यंत रिक्षा आली. मग रिक्षात बसून रिक्षाच्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग पाहत न म्हणजे काय वेगळीच मजा आहे ना. खरंच, उगाच नाही म्हणत, कोकण म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. आम्ही घराकडे येऊन पोचलो. मोती वाटच बघत होता. आईची छाया, सगळीकडे हिरवळ. हे आमचं मुख्य घर आहे. इथे गणपती बसतो आणि डावीकडे आम्ही राहतो. अंगणात तुळस, कौलारू घर आणि माडाची झाडं. अजून हवंय तरी काय. आम्ही सगळे मुंबईलाच असतो, त्यामुळे हे घर बंदच असतं. त्यामुळे आल्या आल्या आम्हाला साफसफाई करायला लागते. मग काय, घेतला झाडू आणि लागलो कामाला. थोडी साफसफाई करून घर नीटनेटकं केलं. जेवणासाठी डाळीला फोडणी दिली आणि भात घातला. येताना एवढी हिरवळ बघून मन नाही भरलं, म्हणून परत अंगणात गेले. जेवणात डाळ, भात, भाकरी, भाजी आणि बाबांनी आणलेली भजी होती. मी, आई आणि बाबा आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. बाबांनी मच्छी खाल्ली. ही हिरवळ मुंबईला परत पाहायला मिळेल नाही मिळेल या कश्मकशमध्ये मी आज जास्त वेळ अंगणातच घालवला. चला, हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.